श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खास. तोय वारी म्हटल्यास काय जलीभेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य बाहे पाहता, तू पावसी आपल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास. मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण, विस्तववरी ठेवून या. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यायलो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलानो, ऐसी आज्ञा ऐकता भली. पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली. तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला. का की चूल पेटण्याला अवकाश होता विभूत हो. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती. कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजी चिलमीला. मुले पाहून चिंतातूर, बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे. विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बर्वे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले, समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला, लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपले दोन्ही कर. नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थांना. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साज असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारे न ऐकले, अथवा तत्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्य राशी. त्या चिलमी बहादरासी, साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे का न करी विस्तवाते निर्माण. साधूनाथ जालंधर पीत होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते. जा जा, उभे न रहा येथे. विस्तव ना मिळेत तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली. महाराजांची निवे दिली. हकीकत जीका झाली सोनाराच्या दुकानात. ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे, ऐसे म्हणून घेती झाले चिलीम आपल्या हाती भले. बंकट लालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करून या, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी, कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर. नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकट लाले तैसे केले, नुसत्या एका काडीच धरले. चिलमीचिया वरती भले. समर्थ आज्ञा म्हणून तो काय प्रकार झाला, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली.
कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला, याचे नाव साधुत्व. उगीच नव्हते थोतांड मत, आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्नात ते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मी न खचित जाणिली. गजानन जानवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राज राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिले दावा. माझ्या हातून संत सेवा होऊ ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाओ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूंची मागावया. ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ. चिंचवणे नाचले सकळ, ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणेरीती. तुम्ही ना चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नाचते झाले. तुमचे चिंचवणे वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूंची मागेन अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानात नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटली. माझे अपराध रूपी अवघे तृण, जाळी कृपा कृशाने करून. समर्था, आजपासून मी न टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणे आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणे. पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास, झाकाया कवणाते. चंदुमुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सिम भक्त समर्थांचा. त्याची कथा ऐकाही. श्रोते, ज्येष्ठ मासात सभोवर बसले भक्त. अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवून पायांवरी. कोणी आंबे कापती, कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालती वारा समर्थ कारणे. कोणी वाटती खडीसाखर, कोणी गळ्यात घालती हार. कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कानोले उतरंडीला आहेत तुझ्यात जे, आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कानोले कोठून. इच्छा असल्या तळून ताजे आणतो गुरुराया. तई महाराज वदले वाचे, नाही कारण ताजाचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे, कानोले मज खावया. जा, वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको.
गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत्किंचित. त्या मुखीन चंदू परती लोक अवघे बोलती. जा ये पाहून शीघ्र गती खोटी न होय संत वाणी. चंदू घराप्रती गेला. कांतेस पुसू लागला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभरू. तई बोले अंगना होऊन गेला 1 महिना. आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भले कानवले मी पतिराया केले. ते न आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करते समर्थांस्तव तळून देते. ही पहा मी ठेवते कढई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी ताजे नको सुंदरी. जे तू उतरंडी माझारी 2 ठेवले तेच दे. समर्थानी ऐसेच कथिले तेच मी तुझं निवेदिले. आठवण करून चांगले पहा काही ये दवा. ऐसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन कानवल्याचे चित्तांतरी. कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. 2 कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेवले. त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागे. त्यास महिना होऊन गेला असेल भुसा वरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली. उतरण सर्व धांदोडली. कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आज जो पाहिले न्याहळून तो दृष्टी पडले तिच्या 2. कानवले जे सुकून गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला श्रोते त्या कानवल्याला. बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी. कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी. चंदू कानवले घेऊन आला समर्थांसी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला बक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर. अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली अक्षरी तेच होय. माधवासी न कोणी उरले. कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी. जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत होईल कशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला. आठवले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू. आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझं वाचून. माझे हे अरण्य रुदन तुझं विण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागून. वदनी वदे नारायण खंड न पडे तयाला. ऐशापरी एक गेला दिवस परी नाही उठला. तई महाराज वदले तयाला. हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण का न केले मागे जाण. प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूक खणणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केली साटाअटी ते अवघे गेले शेवटी. टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देह टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी. ते न माधवे ऐकिले हट्टासी न सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी अन्नाविण राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले. तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला. नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर. तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरले भयंकर. दुसरा यमाजी भास्कर आ पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला.
धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड, बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी. ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरले सौम्य रूप आणि बोलले गरजून, हेच का तुझे धीटपण? तू काळाचे भक्ष्य जाण, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखवली, पुढची स्थिती जाणवली, तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनये बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे, आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते यमलोक न तयासी. ऐसे ऐकता भाषण समर्थे केले हास्यवदन, महापतिता पावन साधूच एक करीती की. श्रीमत नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी. माधव म्हणे गौरराया, नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले, तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला, त्या वर्णना वाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक, म्हणून वेडेचार करी. जनकल्पना नाना परी, उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णावया. असो माधवाचे देहावसन, समर्था सानिध्य झाले जाण, चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, वेद श्रवणे देव देवा, आनंद होतो अतिशय. पने पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, 1-1 रुपया तो द्यावा, घनपाटी ब्राह्मण आते. ऐसे भाषण ऐकले, शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळवण्याची साज, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसन पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता. रुपये 100 झाले जमा, सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केशर कालवले, तैसा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाणत होते विभूत हो. थाटात वसन पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानात, कमी न पडे यत्किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावासी वंशत त्याचे करती हे. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावोपद, विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहर अर्पणस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 4th अध्याय समाप्त.